राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा। आपल्या श्रीरामपुरात शांततेने जगायचे असेल तर माझ्या डोळ्यादेखत माझ्या मुलाला मारले। कोणत्याही बापावर ही वेळ येऊ नये। श्रीरामपूर बंदमध्ये सर्वजण उत्स्फूर्त सहभागी झाले। उद्याच्या मोर्चातही सर्वांनी या। जोपर्यंत गुन्हेगार आणि त्यांच्या टोळी प्रमुखांवर कारवाई होत नाही, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री दखल घेत नाही, तोपर्यंत श्रीरामपूर बंद मागे घेऊ नका। गुन्हेगारांचा बंदोबस्त झालाच पाहिजे। त्यांचे एन्काउंटर होत नाही तोपर्यंत साथ द्या, असे आवाहन मयत आकाश दुबैया यांचे वडील शेखर दुबैया यांनी श्रीरामपूरकरांना केलंय। मी शेखर दुबैया, माझा मुलगा आकाश दुबैयाची हत्या झाली आता परवाच। मी आपण सर्व गावकऱ्यांना, श्रीरामपूर शहर, श्रीरामपूर तालुक्याच्या सर्व व्यापाऱ्यांना आवाहन करतो की आपल्याला भविष्यात एक 10-20 वर्ष शांततेत व्यवसाय करायचा असेल, जगायचं असेल, आपले मुलं बाळं सगळ्यांना जर व्यवस्थित जीवन जगायचं असेल तर आपल्याला माझ्यामुळं तुम्हाला त्रास होत असेल तर हा त्रास आहे ना अजून 2-4 दिवस सहन करा। कारण आपल्याला भविष्यात 10-20 वर्ष अजून इथं व्यवसाय करायचा आहे, श्रीरामपुरात राहायचं आहे। आणि ही घाण जर श्रीरामपुराचा साफ करायची असेल तर आपल्याला मला सर्वांना विनंती आहे, आव्हान आहे की बंदला साथ द्या, मोर्चात सामील व्हा आणि अजून 2-4 दिवस आपण श्रीरामपूर बंद ठेवू। जोपर्यंत एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस श्रीरामपुरात येत नाही, नामदार राधाकृष्ण विखे पाटील येत नाही, हे सगळे त्यांनी दखल घेऊन हा बंदोबस्त होत नाही, श्रीरामपुरातून हा गुन्हेगारीचा पूर्ण नायनाट होत नाही। या गुंडांना फाशी दिल्याशिवाय यांचं इन्काउंटर केल्याशिवाय आपण झुकायचं नाही, श्रीरामपूर उघडायचं नाही, एवढंच विनंती करतो। माझ्या हाकेला साथ द्या। जय श्रीराम। राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा।